स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानंतरही जातीवाद संपण्याचे नाव घेत नाही आहे। सुधागड तालुक्यातील नाडसूर गावात खासगी नळावर पाणी भरण्याच्या वादावरून महिलेला जातीवाचक शिव्या देत बेदम मारहाण करण्यात आली आहे। याबाबत पाली पोलीस स्थानकात अॅट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। खेदाची बाब म्हणजे मारहाण झालेली महिला जेव्हा पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेली त्यावेळी त्यांना आधी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा नंतरच उपचार करतो असे सांगण्यात आले। सुधागड तालुक्यातील वैतागवाडी नाडसूर येथील रहिवासी कमल केशव शिंदे वय 66 वर्ष या सकाळी 8च्या सुमारास परशुराम तात्याबा शेवाळे यांच्या दूध डेअरी जवळील खाजगी नळावर पाणी भरण्याकरिता गेले असता त्या ठिकाणी वैतागवाडी गावात राहणारी एक महिला त्या ठिकाणी आली व येथे पाणी भरायचे नाही असे सांगितले। त्यानंतर तेथे उरलेले असलेले काही ग्रामस्थ यांनी तात्काळ त्या ठिकाणी येऊन जातीवाचक शिवीगाळ केली। कमल शिंदे या वृद्ध महिलेने मी येथे पाणी भरते असे म्हटले। त्यावर तेथील महिलेने नळ बंद केला। यावेळी पाणी भरण्यासाठी पुन्हा नळ चालू केला असता एका महिलेने कमल शिंदे यांचा हात मुरगळला व अतिशय जातीवाचक शिवीगाळ करून खाली पाडून मारहाण केली। अतिशय दुर्दैवी घटना की या रायगड जिल्ह्यामध्ये आज मला वाटतं पहिल्यांदा ही अशी घटना घडलेली आहे की या नाडसूड गावामध्ये माझं येणं जाणं असतंय, परंतु आज या ठिकाणची कमल केशव शिंदे या महिलेला जी मारहाण झालेली आहे आणि ती मारहाण ही फक्त माझी महिला त्या ठिकाणी पाणी भरायला गेली आणि पाणी भरायला गेल्यामुळे माझ्या महिलेला त्या ठिकाणी मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना खाली पाडून मारलं। त्याचबरोबर जातीवाचक शिवीगाळ सुद्धा केली। तर मी सांगेल की आज या देशाला एक अमृत महोत्सव आपण सादर करतोय की 75 वर्ष पूर्ण झाले तर अमृत महोत्सव आपण या ठिकाणी सादर करतोय, तरी सुद्धा आम्ही स्वातंत्र्यामध्ये आहोत का? आम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे का? अरे आज या नाडसूड गावामध्ये आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे आणि आज या ग्रामपंचायतीला आमचं सांगणं आहे की 5 वर्ष झाले या ठिकाणी दिनेश केशव शिंदे, भूषण केशव शिंदे यांनी तुमच्याकडे अर्ज केला होता आणि त्या अर्जानुसार सुद्धा तुम्ही या ठिकाणी आमच्या माणसाला पाणी देऊ शकत नाही आणि धमकावून सांगता की आम्ही तुला पाणीच देणार नाही। पहिले तर या सगळ्या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत ही प्रत्यक्षात या ठिकाणी दोषी आहे, कारण जर ग्रामपंचायतीने या माझ्या घराण्याची जर मागणी पूर्ण केली असती पाण्याची तर आत्तापर्यंत ही घटना घडली नसती। अरे तुमच्यामध्ये काही संवेदनशीलता आहेत की नाही? आज माझ्या आई, मी त्यांना या ठिकाणी पाहिलंय, माझ्या आईच्या वयाची आहे ती आणि त्या आईला आज तुम्ही मारताय। अरे तुमच्याकडे थोडीशी तरी या ठिकाणी संवेदनशीलता पाहिजे। ज्या महाराष्ट्रामध्ये या रायगड भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला होता, त्यांचा जे राज्याभिषेक नाकारलं, तर त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रायगडच्या क्रांतीभूमीमध्ये 20 मार्च 1927ला या ठिकाणी चौदार तळ्याचा या ठिकाणी सत्याग्रह केला आणि या ठिकाणी मनुस्मृती जाळली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी बदला घेतला। अरे संपूर्ण सगळे महापुरुष हे एक जीवाचे आहेत, एक विचाराचे आहेत। आपण विचाराची लढाई आता लढतोय का? आज मी सांगेल की अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये आज पोलीस प्रशासन आहे। आज या ठिकाणी जी माहिती मिळाली, आज आपले DYSP रवींद्र दौंडकर साहेब आज या ठिकाणी अॅट्रॉसिटीची आमची जी FIR घेतलेली आहे, खूप चांगल्या प्रकारे त्यांचा या ठिकाणी प्रतिसाद आहे, चौकशी आहे। परंतु मी सांगेल की ती चौकशी तुम्ही करा, परंतु माझ्या या आईला न्याय हा मिळाला पाहिजे। जर हा न्याय मिळाला नाही, जर लवकरात लवकर त्या ज्यांनी ह्या घटना घडलेल्या आहेत, ज्यांनी माझ्या आईला मारलेलं आहे, त्या लोकांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, ही माझी या ठिकाणी मागणी आहे। मी कमल केशव शिंदे, मी सकाळी पाण्याला गेली। पाण्याला गेल्यानंतर आपी माझ्याकडं आली आणि माझा नळ बंद केल्यानंतर म्हणते हिची लायकी नसताना म्हारडी इथं कशाला पाण्याला आली? आल्याबरोबर नाही ती ऐकत, तर बघ ग मनीषा, ही मला ऐकही नाही। तर मनीषाने माझा येऊन हात पिलगटला। तिकडनं सुधीर म्हणतोय बघ बघ धर हिला टेस्ट। तो ऐकतच नाही असा दिनेश शेवाला बोलतो। दिनेश शेवाल्यानी मला आला धावून हिला मार, तर माझा हात पिलगटल्यावर मी पडून राहिली। मग मला टेचली। टेचल्यानंतर मी
पडल्यानंतर मला शुद्ध नाही, वरडून वरडून भाव माझा जवळ आला. मला भावाने उचलून घरी आणली आणि ठेवली. माझ्या मुलाला जाऊन तिकडून इकडं आणल्यानंतर त्यांनी माझी सोय केली. म्हणलं आई काय होतंय, तर मी पडूनच होती. तर म्हणला आराम कर. तर मी आराम केल्यानंतर माझ्या मुलाने मला दवाखान्यात नेली. तर डॉक्टर म्हणतो तुम्हाला सरकारीतून सर्टिफिकेट घेऊन याल गव्हर्मेंट ह्याची पोलिसांची, तरच तुम्हाला इथं घेऊ शकतो. तर आम्हाला परत झाला. मग तिथं माझा डॉक्टरनी मला इंजेक्शन दिलं, जरा मला आराम पडला. नंतर आम्ही केस कंप्लेंट करायला गेली पोलीस स्टेशनला. पोलीस आले होते का आपल्या घरी? आपल्या घरी पोलीस येऊन गेलं. सगळेही आपली चांगली मदत केली. पोलिसांनी पण मदत केली, सगळ्यांनी मदत केली. फक्त आजूबाजूची कुणाचीच मदत नाही. ग्रामपंचायतीला नळाचं हे मिळावं म्हणून अर्ज दिला होता, कनेक्शन.